नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीचे विद्यार्थी. प्रयोग आपण बघितले, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. आता आपण वाक्य रूपांतर 12वी साठी घेतो आहे. यामध्ये उद्गारार्थी वाक्य, नकारार्थी, विधानार्थी आणि प्रश्नार्थी. या आधी सुद्धा माझा वाक्य रूपांतराचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर प्रश्न आपल्याला येतो आहे, कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय करायचंय, उद्गारार्थी करायचंय, नकारार्थी करायचं आहे, विधानार्थी करायचं आहे की प्रश्नार्थी करायचं आहे हे दिलेलं असतं. तर आपण डायरेक्ट प्रश्नानुसारच घेऊया, कारण हे तुमच्या लेसन मधलेच उदाहरण मी घेतले आहे. तर आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता हा इथे शब्द प्रयोग आहे. ता इथे लिहायचं आहे तुम्हाला. इथे वेगवान आहे तर वेगवानता आढळते. तर उद्गारार्थी करायचं आहे. उद्गारार्थी म्हटलं की हे उद्गारार्थी चिन्ह एक्सक्लेमेटरी. किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात, म्हणजे उद्गारार्थी वाक्य करताना आपल्या मनातील फिलिंग्स आपण एक्सप्रेस करतो. किती वेगवानता आहे, किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात. मग इथले जे आहे, इथे फक्त काय केलेले आपण बघा, किती हा घेतलेला आहे, त्यानंतर विलक्षण पहिले घेतलंय. विलक्षण काय आहे, वेगवानता आहे. आढळते घेतलंय आणि मग हे आजच्या जीवनात आणि एक्सक्लेमेटरी दिलेलं आहे. नंतर आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे कमी आहेत, नकारार्थी करायचं आहे. मग काय नकारार्थी मध्ये, तर कमी अपोजिट वर्ड्स इथे जास्त हा शब्द लिहायचा आहे, कारण अर्थ बदलता कामा नाही. आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाही. अर्थ बदललाय का, नाही बदललेला आहे. माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत. आता विधानार्थी वाक्य आपल्याला करायचं, म्हणजे स्टेटमेंट द्यायचं आहे. तर माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिरे पाहण्यासाठी जायला हरकत नाही. म्हणजे इथे वैताग दिसतो, का जात नाहीयेत ही लोक, जावं ना आपल्या इथला निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी. तर हे स्टेटमेंट आपल्याला काय साधं, तर माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही. का जात नाही ही माणसे, त्या ठिकाणी काय आलंय, पाहण्यासाठी जायला हरकत नाही. अशी माणसं क्वचित सापडतात. आता क्वचित सापडतात नकारार्थी करायचंय, इथे होकारार्थी आहे. मग अशी माणसं बहुतेक सापडत नाही, म्हणजे रेअरली, खूप अशी म्हणजे काहीतरी असे असामान्य जे असतात ना, ते आपल्या समोर लगेचच येतात असं नाही. आपण त्यांना एक वेगळं नाव देऊन मोकळे असतात, पण ते कशी असतात, असामान्य असं व्यक्तिमत्व असतं. ती जुनी कौलारू वास्तू होती. विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी करायचंय. मग पुन्हा ती जुनी कौलारू वास्तू होती, म्हणजे मोठा जो वाडा आहे किंवा घर जे आहे ते त्याला वास्तू म्हटलेलं आहे, ते कौलांनी साकारलेलं आहे. मग किती जुनी कौलारू वास्तू होती ती. आपले एक्सप्रेशन्स, आपले डोळे, आपले हालचाल आपली बदलते. किती म्हटलं की डोळे सुद्धा लगेच आपले असे मोठे होतात. किती जुनी कौलारू वास्तू होती ती म्हटल्यानंतर इथे एक्सक्लेमेटरी आलेलं आहे. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही, प्रश्नार्थी वाक्य. आज्ञार्थी करायचंय, तुम्ही मला बोलू द्या. म्हणजे प्रत्येक वाक्यांमध्ये आरोह अवरोह हा असतो. वर्षाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता, याचा होकारार्थी, म्हणजे नव्हता म्हटल्याबरोबर नकारार्थी आलेला आहे. आपल्याला याचा होकारार्थी करायचंय, पॉझिटिव्ह करायचं आहे. तर वर्षाने प्रश्न नम्रपणे, तर विचारला नव्हता म्हणजे ऑब्वियसली तो कसा विचारलाय, उद्धटपणे विचारला होता, म्हणजे विचारण्याची पद्धत काही बरी नव्हती. आता ही आहे ग्रामीण भाषा. इथे सिंहाला काय भ्या हाय वय कुणाचं, विधानार्थी करायचे क्वेश्चन,
कशाला घाबरतो आम्ही, काय भ्या भ्या म्हणजे भीती थोडीच आहे आम्हाला लागलेली. मग शिवाला कोणाचे भ्या नाही, भ्या म्हणजे भीती. तुझ्या अंगात लई हाडं आहेत. हैत म्हणजे आहेत, उद्गारती करायचं आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी द्यायचं आहे. मग किती हाडं आहे तुझ्या अंगात? एखाद्याच्या अंगावर मांस नसतं, हाडं हाडं दिसून येतात, बोन्स. मग सहज किती हाडं दिसतात रे तुझ्या अंगावर असं म्हटलं जातं. किती हाडं आहे तुझ्या अंगात, इथे एक्सक्लेमेटरी केलंय. वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, प्रसन्नता, तेजस्वीपणा, केवढा विरंगुळा देऊन जाता. हे उद्गारार्थी वाक्य, इथे एक्सक्लेमेटरी आहे. विधानार्थी करायचं आहे. मग वृक्षवेली आपल्याला तजेला आणि विरंगुळा देऊन जातात. आणि हे आपण इथे उभयान्वयी घातलेलं आहे. केवढा, हे दोन्ही ठिकाणचा पण कट केलेलं आहे. केवढा, फार मोठा आनंद, फार मोठा तजेला, फार मोठा विरंगुळा मनाला भुरळ घालतं. तुम्ही एखाद्या वेळा मोबाईल घेऊन बसता, एखाद्या काय रोजच म्हणावं लागेल, तर आपला 1-2 तास कसे निघून जातात कळत नाही. तो आपला विरंगुळा, छंद, हॉबी तयार झाली आहे. आल्हादाला आणि हर्षोल्लासाला अनावर भरती येते. हर्षोल्लास म्हणजे वाक्य प्रकार आहे, विधानार्थी आणि उद्गारार्थी आहे. आल्हादाला, आनंदाला, हर्षोल्लास म्हणजे अतिशय आनंद. अनावर भरती येते. मग किती अनावर भरती येते, किती लावलेलं आहे, अनावर भरती येते. आल्हादाला आणि हर्ष म्हणजे हा जो आहे हा भाग आपण इथे घेतलेला आहे. त्याच्या आधी किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्षोत्साहाला. इथे वाळे झालेलं आहे, इथे वाफे, फ पाहिजे इथे. वाफे तर कोरडेच आहेत. हा वाक्य प्रकार होकारार्थी आहे म्हटल्यानंतर आता नकारार्थी करायचे. वाफे तर कोरडेच आहे. कोरडेच्या अपोजिट काय येतं? ओले. ओले नाहीतच. अर्थ बदलला का वाक्याचा? नाही. आज मी नवीन कपडे घातले नाही. मग नवीनच्या अपोजिट जुने. मग इथे घातलेने होईल का? नाही. आज मी जुनेच कपडे घातले असा त्यामध्ये येतो. जमेल का हे सारे आपल्याला? प्रश्नार्थी वाक्य आहे, विधानार्थी. हे सारे आपल्याला जमेल. हे सारे आपल्याला जमेल. का काय केलं आपण? काढून टाकलं. तुम्ही लष्कराचं मनोबल खूप वाढवत आहात. विधानार्थी वाक्य प्रकार आहे, उद्गारार्थी करायचे. पुन्हा किती वाढवत आहात म्हणजे किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल. मग खूप हा काय केला आपण? किती मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि इथे एक्सक्लेमेटरी केलंय. यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. इथे सुद्धा ही हा रस्व आलेला आहे, तो या ठिकाणी असा राईट साईडला पाहिजे आहे. नकारार्थी वाक्य प्रकार आहे, प्रश्नार्थक करायचंय. यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. मग यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का? का म्हटलं की प्रत्येक ठिकाणची दर 10-10 म्हणजे प्रत्येक 10-10 किलोमीटर अंतरावर भाषा बदलते. आणि आता अनेक जण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येतात, त्यामुळे भाषेमध्ये बदल हा जाणवतो. पुढील सगळे मार्ग बंद होते. होकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी करायचंय. मग बंद, ओपनला उघडे किंवा खुले. मग पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. नकारार्थी. खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिहा. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? प्रश्नार्थी वाक्य आहे. गोड म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे इतकं सोपं आहे की इथे हे चिन्ह दिल्यावर तुम्ही सहज लिहू शकता. फक्त विधानार्थी आणि नकारार्थी मध्ये पण ओळखता, पण कशा पद्धतीचं आहे हे ध्यानात घेतलं की येतं. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. विधानार्थी स्टेटमेंट केलेलं आहे. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की आलेलं आहे. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारार्थी वाक्य. योग्य पर्याय निवडावं लिहा. हाही प्रश्न तुम्हाला येतो. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? विधानार्थी वाक्य करायचंय आणि तुम्हाला अ आ इ ई दिलेलं आहे. माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात.
माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात, माणसं स्वतः छंद विसरू शकत नाही, माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात. मग या प्रश्नावर अशा पद्धतीचे उत्तर दिलेले आहे. मग यातलं कोणतं बरोबर आहे बरं? की माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत, कारण शकतात नाही इथे दिलेलं आहे. हे विधानार्थी वाक्य आहे. हा आनंद सर्वत्र असतो, या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करायचंय. हा आनंद कुठं नसतो? हा आनंद कुठे असतो? हा आनंद सर्वत्र नसतो का? हा आनंद सर्वत्र असतो का? मग नसतो का, असतो का? तर प्रश्नार्थी वाक्य करायचंय. हा आनंद कुठे नसतो? बऱ्याचदा बघा, काही ठिकाणी जर एखादा काही गोंधळ होतोय तिथे जायला मन कचरतं, पण एखाद्या ठिकाणी आनंदाचं वातावरण असेल तर मात्र आपण लगेच तिथे जायला मनातून आपली इच्छा होते, कारण आनंद कोणाला नको असतो. किती आतून हसतात ती, या वाक्याचे विधानार्थी करायचंय. ऑब्विसली हे वाक्य काय आहे? उद्गारार्थी आहे, कारण किती आलेलं आहे आणि एक्सक्लेमेटरी आलंय. ती आतून हसतात, ती फार हसतात आतून, ती आतून हसत राहतात, ती खूप आतून हसतात. ते किती आतून हसतात ती, म्हणजे मनापासून हसतात, ती मनापासून दाद देतात. इथे ते खूप आतून हसतात, हे विधानार्थी वाक्य आहे. इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात, क्वेश्चन आहे सगळं आहे, तर थोडं लक्ष दिलं तर तुमचा एक मार्क्स, 2 वाक्य असेल तर हाफ मार्क्सचे 2 वाक्य, आणि ओनली 1 मार्क्स असेल आणि एकच सेंटेन्स दिला असेल तर 1 मार्क्स सुद्धा तुमचा हाच आहे. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वाक्याचे रूपांतर करताना वाक्य रचनेत बदल होतो, पण वाक्याचा अर्थ बदलता कामा नये, म्हणजे अर्थ बदलू द्यायचा नाही. प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य करायचे असेल तर विधानार्थी वाक्य म्हणजे क्वेश्चन टॅग तुम्हाला इंग्लिशमध्ये पण आहे, तर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. तसंच इथे विधानार्थी वाक्य जर नकारार्थी असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर प्रश्नार्थ, प्रश्न सुद्धा नकारार्थी विचारला तर उत्तर होकारार्थी ठेवावे. काय आहे? नकारार्थी असेल तर होकारार्थी आणि होकारार्थी असेल तर नकारार्थी. उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य परस्पर संबंध. म्हणजे विधानार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचा एकमेकांशी असलेला संबंध. जर उद्गारार्थी वाक्य म्हटलं की फिलिंग्स त्यामध्ये आपण एक्सप्रेस करतो, म्हणजे त्या वाक्यात भावना व्यक्त केल्या जातात. मग कोणत्या गोष्टीची अधिक माहिती दिली आहे त्यानुसार वाक्य तयार करायचं आहे. हे सगळे पॉइंट्स तुम्ही लक्षात घ्या आणि तुमचे जे एक मार्क्स तुमच्या हातचे जाणारे असतात ग्रामरमधले ते जाऊ देऊ नका. मार्क्स मिळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा.